आताची सगळ्यात मोठी बातमी, राज्यातील प्रमुख देवस्थानं खुली करण्यासाठी भाजप पुन्हा आक्रमक झाली आहे। आज ठिकठिकाणी साधू संत लाक्षणिक उपोषण करत असून त्याला भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय। पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य अतुल भोसले हे शिर्डी इथे उपोषण करणार आहेत, तर यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत। देशातील प्रमुख देवस्थानात शिर्डीचा समावेश असल्यानं येथील आंदोलनावर प्रदेश भाजपचं लक्ष केंद्रित आहे। याशिवाय राज्यभर प्रमुख मंदिरांसमोर भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे। धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे। आपण मुंबई आणि नागपूरमधली दृश्य पाहतोय। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासमोर भाजपच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, तर नागपूरमध्ये देखील मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केलं जात आहे। धार्मिक स्थळं खुली करावी अशी मागणी केली जाते। दरम्यान पुण्यात देखील घंटानाद आंदोलन केलं जात आहे। आमचे प्रतिनिधी सागर पुण्याहून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहे। सागर, काय परिस्थिती आहे सध्या तिथली? नक्कीच राज्यातील मंदिरं जी आहेत ती गेली 6 महिन्यापासून बंद आहेत। पुण्यामध्ये भाजपाच्या वतीने जे आहे ते करण्यात आपण बघितलं तर आता पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी या मंदिरासमोर भाजपच्या वतीने हे आंदोलन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। सरकार म्हणजे एक कुंभकर्ण आहे आणि ते झोपलेलं आहे। प्रतिकात्मक हे आंदोलन आहे। या ठिकाणी कुंभकर्ण झोपलेला आहे आणि या कुंभकर्णाला जाग करण्यासाठी हे भाजपाच्या वतीनं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। मंदिर असतील, प्रार्थनास्थळे असतील सुरू करण्यासाठी सरकारच्या विरोधात भाजप आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय आणि पुण्यातही तांबडी जोगेश्वरीच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे, शंखनाद सुरू आहे आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे आणि मंदिर विक्रीला या सरकारने लवकरात लवकर सुरू करावं मंदिर जे आहे आणि मंदिरं सुरू करून जे पुजारी असतील त्या पुजाऱ्यांचीही उपजीविका जी आहे ती त्यांच्याही नियोजन करावं असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि सरकार विरोधात आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जर आपण बघितलं तर आपल्याबरोबर या भाजपचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत। हे आंदोलन जे आहे ते शंखनाद करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। जर आपण बघितलं तर हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सरकारला जाग करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर सरकार झोपलेचं सोंग घेत आहे, त्यामुळं या ठिकाणी हे कुंभकर्ण जो आहे तो झोपलेला आहे। आपल्याबरोबर शहर अध्यक्ष आपण बातचीत करणार आहोत। कुंभकर्ण जे आहे ते हे आंदोलन तुम्ही करताय, कुंभकर्ण म्हणजे सरकार झोपलं। साधारणपणे मागच्या महिन्याच्या अगोदर आम्ही राज्यातले सगळे मंदिरं चालू करण्यासाठी आंदोलन केलं। राज्यभर आंदोलन झाले, परंतु त्यानंतर देखील सरकार जागं झालेलं नाही। हे सरकार समोर बसलेल्या कुंभकर्णासारखं झोपलेलं सरकार आहे। या सरकारला काय मागण्या तुमच्या असणार आहे? रोज वेगळी आंदोलन जी आहेत ती सुरू आहे। हे सरकार समोर बसलेल्या कुंभकर्णासारखं झोपलेलं सरकार आहे। या सरकारला जाग येत नाहीये। या सरकारचं काय चाललंय तर या सरकारचं फक्त बदल्यांमध्ये घोळ करायचा, बदल्यांमध्ये कोटीच्या कोटी बोली लावायचे आणि जो अधिकारी पैसे देईल त्याच्या बदल्या करण्यासाठी प्रयत्न करायचा, असं सरकारची नीती आहे। या सरकारला महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेशी काही देणं घेणं उरलेलं नाहीये। त्यासाठी या सरकारला, झोपलेल्या सरकारला, ढोंगी सरकारला जाग करण्यासाठी आंदोलन आहे। आपल्याबरोबर आमदार आहेत, आपण बातचीत करणार आहोत। ताई, हे आंदोलन जे आहे संपूर्ण राज्यामधली दारूची दुकानं ही पूर्वीच उघडली, रेस्टॉरंट बारही उघडले, पण मग फक्त मंदिरावरतीच कारवाई का? मंदिरांच्या वरती ही बंधनं का? मंदिरं, चर्च, गुरुद्वारा यासारख्या धार्मिक स्थळांवरती जी बंधनं घातली आहेत ती अत्यंत चुकीची आहेत आणि महाविकास आघाडी सरकार
यामध्ये फक्त स्वतःचा महसुलाचा फायदा घेते का काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. पुणे शहरामध्ये हे जगभर आंदोलन चालू आहे की दारूची दुकानं उघडली जात नाही. आमच्याकडे एवढी वाईट नाही आहे. अरे बस कर रे, थांब रे. अरे काय चाललंय? ठिकाणी दरम्यान राज्यभरात भाजपकडून मंदिरं उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केलं जात आहे. पुण्याच्या तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर हे आंदोलन सुरू आहे. मुंबईत देखील सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन केलं जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा मुंबईच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत, मात्र धार्मिक स्थळं उघडण्यात आलेली नाहीयेत. त्यामुळे भाजपकडून मंदिरं उघडण्यासाठी जोर धरला जातोय. मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेते लाक्षणिक उपोषणाला बसलेत. त्यानंतर परिसरात घंटानाद आंदोलन देखील करण्यात येणार आहे. भाजपच्या घंटानाद आंदोलनामुळे परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. दरम्यान प्रवीण दरेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. मंदिरं उघडण्यासंदर्भात भाजपचं आंदोलन सध्या राज्यभर बघायला मिळतं आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर देखील भाजपचं आंदोलन आज या ठिकाणी बघायला मिळतं आहे. मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार असा आशय देखील या बॅनरवर बघायला मिळतो आहे. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार अहंकारानं भरलेलं आहे. जनतेच्या प्रश्नापेक्षा मला काय वाटतं, या भोवतीच अहंकारांभोवती फिरतंय सरकार. मला गर्दी नको बोलताय. अहो, तुम्हाला काय हवं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय हवं याचा कधीतरी विचार करा. आज महाराष्ट्रातील जनतेला एका बाजूला तुम्ही त्या ठिकाणी बार उघडताय, एका बाजूला वाईन घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करताय आणि या कोविड सारख्या संकटमय परिस्थितीमध्ये आमच्या देवदैवतांच्या चरणी जाऊन नतमस्तक होऊन थोडी मनशांती मिळावी अशी भक्तांची भावना असताना त्या ठिकाणी आपण तो पण दिलासा आम्हाला देणार नाही. म्हणजे एका बाजूला श्रद्धा तर आमच्या आहेतच, परंतु त्याचबरोबर आज अनेक पुजारी आहेत, कीर्तनकार आहेत, आज व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यावसायिक आहेत. त्यांच्या उपजीविकेचं काय? म्हणजे कोरोनानी तर मरणार आहोत आम्ही, पण कोरोना बरोबर आम्ही उपासमारीने पण मरायचं का? आज सगळे उद्योगधंदे बंद असताना आज या ठिकाणी याही ठिकाणी उपजीविकेच्या माध्यमातून बघितलं पाहिजे. आणि आम्ही आतापर्यंत देवदैवत मानणार आहोत. उद्धवजी ठाकरे विसरले. महाविकास आघाडीत त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा स्पर्श झाल्यावर देवदैवतांना विसरले, हिंदुत्व विसरले, लोकांना विसरले. आणि त्यामुळं आज लोकांच्या भावनांची कदर करा. माझं कुटुंब माझी जबाबदारी करून फक्त चालणार नाही, सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडा आणि महाराष्ट्रातील भक्तांना दिलासा द्या. तर एकूण जर बघितलं तर या ठिकाणी खरं तर महाराष्ट्राच्या भक्तांना लवकरात लवकर दिलासा देण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आज भाजपचं या ठिकाणी आंदोलन बघायला मिळतं आहे. या आंदोलनातून लवकरात लवकर जे आहे ते मंदिरं खुली करावी अशी मागणी देखील आज भाजपने संपूर्ण राज्यभर आंदोलन करून मागितलेली बघायला मिळते. याबरोबर अरविंद रावराव आणि वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर मंदिरं उघडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी नागपूरमध्येही आंदोलन केलंय. नागपूरच्या वर्धा मार्गावरील साई मंदिराबाहेर टाळ वाजवत आणि आरती करत आंदोलन करतायत. या आंदोलनावेळी सोशल डिस्टन्सिंग मात्र पाहायला मिळालेलं नाहीये. शिर्डीतील साईबाबांचं मंदिर उघडावं यासाठी समन्वयक आघाडीच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शिर्डीतील ग्रामस्थांसह व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झालेत. शिर्डीत आधीच ग्रामस्थांनी मंदिरं उघडावं म्हणून घंटानाद आंदोलन केलं होतं.
अनेक वेळेला आम्ही मागणी केली, निवेदनं दिले, महामहिम राज्यपाल महोदयांना भेटलो, पण महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार साधू संतांचं ऐकत नाही. आम्ही राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केलं, तरीसुद्धा या शासनाला कुठल्याही संवेदना नाही. इतकं बहिरं, मुकं आणि आंधळं सरकार या महाराष्ट्रावर राज्य करत आहे. मला आशा आहे की साईबाबांचा आशीर्वाद उद्धवजींना मिळेल आणि त्यांना आपल्या पिताश्रींच्या कट्टर हिंदुत्ववादाची आठवण होईल आणि संध्याकाळपर्यंत ते मंदिरं उघडण्यासंदर्भात संतांना आश्वासित करतील. तर कोल्हापूरमध्ये सुद्धा मंदिरं उघडण्यासाठी भाजपनं आंदोलन सुरू केलंय. कोल्हापुरात मिरजकर टिकडी इथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं लाक्षणिक उपोषणाला बसले. यावेळी उद्धव ठाकरे सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. आता नुकतंच 9 वाजेपर्यंत दुकानाची वेळी वाढवण्यात आलेली आहे. असं असताना या सगळ्यांचं श्रद्धास्थान मंदिर आहेत ही उघडावी अशी केवळ भारतीय जनता पार्टीची नाही तर सर्व भक्तांची या ठिकाणी मागणी आहे. 7 महिन्यांपासून या करोनाच्या संकटामुळे देशभरामध्ये लॉकडाऊनची स्थिती होती.